काय लागला रिझल्ट? या म्हणत होते सिलेक्शन झालं LKG UKG. नमस्कार मित्रांनो, इकडे आई आहे सोबत, दोन्ही आई आज. स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. तुम्हाला आज कसे काय इकडं सोबत ते पण तर आमची फॅमिली जी आहे सर्व इकडे लग्नाला आलेले आहे. फक्त राहिलेले राधिका आणि ती तुम्ही पाहिलं समाज कालच्या व्हिडिओमध्ये ते राहिले ते माहेरे चालू असं. आणि विशेष म्हणजे लग्नाला आलेलं आहे आम्ही, मामाच्या मुलीचं लग्न आहे. आणि आई केव्हापासून आले? कालपासून आले. म्हणजे कालपासून अकोल्याला. तर कालच्या व्हिडिओमध्ये ते पण सांगितलं की आई पहिले गेलेली आहे. आणि ॲक्च्युली कसं आजचा व्हिडिओ जो आहे तो इकडचंच राहणार थोडंसं. जर राधिका आली तर ते पण भेटणार आहे आपल्याला. कारण कालचं तसंच होतं चालू. कालच्या व्हिडिओमध्ये राधिका होती कंटिन्यू आणि आई इकडे होते समजा. आई तू केव्हा आली? हां, तर विशेष राहिलेला आहे. हे आई आणि ही आई दोन्ही आहे. ॲक्च्युली या आईचं जे आहे जवळचे भाऊ आहे. तर म्हणसाला आता मामाच्या मुलीचं म्हटलं हो तर थोडंसं आहे. तर तुम्ही समजलं असेल आता कुणीकडून आहे तर विशेष थोडंसं या आईच्या इकडून आलेलं आहे असं आहे. आणि मामाच्या मुलीचं लग्न आहे. आणि तर म्हणसाल की बरेच जण कन्फ्युज झाले असते, तुमचे मामा तर तिकडे आईचं भाऊ सांगितलं की ते तर पुण्याला गेले आणि हे कोण. त्यासाठीच कन्फ्युजन दूर करण्यासाठी पहिले सांगितलं की एक नाते नाही, आमचं तर नातं खूप सारं आहे. त्या हिशोबानंच आईच्या इकडून सांगितलेलं आहे. असं आहे सर्व. राधिका येणार आहे ना, थोडंसं चालवत तिचं मागं पुढे. आणखी इकडे सध्या शुभमंगल अकोल्यामधलं हे अकोला मोठं मंगल कार्यालय सगळं जाणलेलं आहे. ॲक्च्युली आता कसं आम्ही खूप रात्री उशिरा आलो होतो त्यामुळे व्यवस्थित माहिती नाही आहे नेमकी काय आहे काय नाही. तर थोडंसं बाहेरचं शूट राहणार आहे. चला हो, उभास तयार झालेले आहे. थोडंसं उभाससाठी जाणार आहे तिकडं पाहणार आहे काय. तर आई पण जाणार आहे, आईला पण आवाज झालेला खाली या म्हणून. चहा नाश्ता झालेला आहे. चला जायचं खाली. आता बाकीचं शूट पुढचं राहणार आहे तिकडचं. पाहिलं सर पॅक पण केलेले पॅक दोघी जणीनं. मला लग्नच काय छान झालं लग्न. आणि बरेचसे शूट होते जे घ्यायचे होते पण काही शूट आले काही राहिले. जे आले ते आपल्या व्हिडिओला आपण दाखवलेलंच आहे. आणखी आता बारसं आहे ते घरी वगैरे पण पाहणं आहे, राधिकाचं पण पाहणं आहे.
बाकीचा शूट तिकडचं राहणार आहे, राधिकाच्या इकडचा आणि माहेरचा राधिकाच्या आई पण आहे, दोघे जण आले तर सिंधू आज आलेली आहे ना, एसटी आले ना, एसटी ना तपन म्हणून, आणि आई कालपासून आले जास्त आहे, सगळं चालू आहे. मामाश्री पण आहेत, मामा चालले तर हां काही नाही मामाश्री, ओके बॅगा पॅक केलेलं सगळं निघायचं आता केलं मी, म्हणजेच राधिकाच्या माहेरी, कारण लग्न वगैरे लागलं जवळपास वेळेवर लागलं लग्न 12-1 वाजता. नाही लग्न होते लवकर लागलं. हो, आणि तिथं गेल्याच्या नंतर कालपासूनच पाहिलं, हळदीचा प्रोग्राम झाला, त्यानंतर आज सकाळचं लग्नाची सर्व तयारी झाली आणि लग्नही पाहिलं तुम्ही कसं लागलं तर. पण लग्नामध्ये एकच चालू होतं की राधिका का बरं आली नाही, राधिकाला कुठं ठेवलं, कुठं राहिली, आणि आई आलेली होती, मामाच्या हे पण मुलीचंच लग्न होतं जवळ. हो एकदम जवळचं लग्न होतं, सांगितलंच आपण. तर माझं डोकं दुखत होतं, तब्येत बरोबर नव्हती माझी, आणि त्याच्यात ऊन पण होतं खूप, त्यामुळं काही मी केली नाही. नाहीतर मला तर खूप आवडते लग्न कार्य, कुठं जायचं असलं असं असतं. प्रत्येक बनाला कसं असते, जाता येते किंवा चालवतं यायचं. एक काल सोबत नेलं असतं पण उशीर झाला होता, आणि आज दुपारी पण चालवतं येणं, म्हणजे येईल का नाही ॲक्च्युअली तब्येतीमुळे त्याचं कॅन्सल झालं, आणि मग लगेच दुपारी लग्न लागलं आणि मी इकडे आलो. तरी ठीक आहे, काय हरकत नाही, असं लग्नात झालं पाहिजे, किंवा मग नाही तब्येत बरोबर नसली त्याला काय करणार आहे. हो तेच तर म्हणते, नाहीतर मी आली असते ना, जवळचं होतो. हो, पण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे, इंटरव्ह्यू झाला होता राधिकाचा वाशिमचा, आणि मस्तपैकी झालं. कॉलेज तिथली शाळा पण चांगली होती, स्कूल वगैरे. हो, पण झालं असं की कारण बऱ्याच जणचं विचारत होते ना की आता इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं का नाही, जॉब वगैरे लागला की नाही, तर त्याचंच सांगायचं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये, किंवा जॉब लागला की नाही, राधिका करणार की नाही. बरेच जणांना प्रश्न पडले असेल. कालच्या इंटरव्ह्यूचा आज रिझल्ट लागलेला आहे, राधिका सांगणार आपल्याला काय लागला रिझल्ट. या म्हणत होते सिलेक्शन झालेलं, LKG UKG, म्हणजे ते KG1 सारखंच ना, KG1 KG2 लहान मुलाचं शिकवतात ना. आधी पण तिचा जॉब झालेला आहे शाळेमध्ये, आधी तुला एक्सपिरियन्स आहे त्याचा, अनुभव आहे पूर्ण 1 वर्षाचा. हो, म्हणजे तू शिकवलेला आहे ना शाळेवरती. कुठली शाळा होती ती पहिली, इथं नंदापूर पातूरची सरस्वती विद्यालय, गावामध्येच होती. त्याच्यामुळेच त्यानं म्हटलं की एक्सपिरियन्स वगैरे काय झालेला आहे, तर त्याच्यावर सिलेक्शन होईल तुमचं. आणि खरंच पाहिलं तर तिथं पण सिलेक्शन झालेलं आहे, आणि ते समजणार पण आहे तुम्हाला शाळा वगैरे कुठली आहे तर काय. तर सध्या जे आहे LKG UKG मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याचं जॉबसाठी, असं आहे. आणि एका बरोबर 2 न्यूज आहे आज. दुसरी न्यूज काय आहे, एक राधिकाचा जॉबचा झालेला फिक्स, आणि इकडं आपला अभिषेक पण आहे. अभिषेक माहित आहे तुम्हाला कोण आहे तर, राधिकाचा भाऊ लहान, इकडून एक राधिकाचा लहान भाऊ. आणि असं कालच इंटरव्ह्यू होता त्याचं, पण त्याचं चांगलं चालू होतं सिलेक्शन. स्पंदन स्फूर्ती बँक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड. तर ठीक आहे, कुठलाही असो जॉब, पण तिथं पण चांगलं सिलेक्शन झालेलं आहे. अभिचं पण एकाच सोबत 2 न्यूज झालेले आहे चांगल्यापैकी. आणि जॉब पण जास्त दूर नाही, त्याचा विशेष म्हणजे कुठं आहे जॉब, कारंजाला, बहिणीच्या घराजवळ, म्हणजे आमच्या शेजारी. म्हणजे डबल खुशी झालेला आहे, राधिकाला पण खुशी झालेला आहे, कारण तिकडे जॉब लागला. नव्हता तो, तिकडेच गेला होता, तिकडे गेलो. त्या दिवशी तेच होतं व्हिडिओमध्ये, सर्वजण आले होते, फक्त अभि नव्हता. आणि अभिचं चालू होतं. आम्ही त्यावेळेस सांगितलंही होतं की जेव्हा अभिषेक वगैरे येईल तेव्हा सांगेल की नेमके काय होतं, काय कारण झालं, कशामुळे अभिषेक हजर नाही. तर राधिकाला नेमकंच आठवलं होतं की बा अभि का बरं नाही आहे, तो असता तर सर्वांचे फोटो वगैरे निघाले असते. पण ठीक आहे, चांगल्यापैकी झालेलं आहे सिलेक्शन, आणि चांगलं आहे मस्तपैकी.
मग कसं आहे ते जॉबचं कसं आहे? जॉबचं चांगलं आहे. हा म्हणजे हा. व्यवस्थित कसं आहे? व्यवस्थित आपले सर्वजण पाहतात कसं आहे काय आहे. गटामार्फतची कामं करणं आहे. हा आणि टाइम वगैरे टाइम 7 वाजे सर संध्याकाळपर्यंत. हो लवकर असते ना? हो लवकर होऊन जाते. पण चालते काही प्रॉब्लेम नाही. आता गेल्यावर कळेलच काय काम आहे. आणि अभिषेकचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे. शिक्षण चालू आहे त्याचं BA बी. आणि इथंच आहे कॉलेज पिंजरमध्येच जिथं राधिका शिकलेली आहे. हो फॉर्म भरत राहायचे दुसरे. हो फॉर्म तयारी चालूच राहणार त्याची. असं आहे बाकी. मग आता दोघाला जॉब लागलेला आहे सोबत. पार्टी गिर्टी काही पार्टी आहे ना. कशाची द्यायची सांगा पार्टी. पार्टीचा विषय नाही, होईलच म्हणा पार्टीचा. पण दोघं जण लागले तेच महत्वाचं आहे. चांगला आहे आता पाऊस. तेच. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आजचा जो हा व्हिडिओ तो इथंच समाप्त करताय. व्हिडिओमध्ये बरंचसं सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं झालेलं आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल लग्नाचा प्रोग्राम पण झालेला आहे. हो. आणि राधिकाचं जे आहे शाळेचं सिलेक्शन झालं ते पण पाहिलं. आणि अभिषेकचं पण पाहिलेलं आहे. आणि इकडे ओम पण आहे. ओमचं चालू आहे मोबाईल थोडंसं. ओमचं पण चालू आहे. ॲग्री वगैरे झालेलं आहे. आणि तो पण लगेच कुठेतरी जॉईन करणार आहे लवकर. ते पण एक न्यूज येणार आहे आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओ आपण इथंच संपत आहे. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.